आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। यापूर्वी दिनांक 14/6/2024 व दिनांक 16/6/2024 रोजी निवेदन देऊन देखील उमरगा शहरात गुडगुडी हा जुगार प्रकार पूर्णपणे थांबला नसल्यानं दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशननं पुन्हा या विषयाला वाचा फोडली आहे। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर व परिसर गुंडगिरी व अवैध धंद्याचे हब झाले। जुगार, खाजगी सावकारी अवैध धंदे हे वाढत्या गुन्हेगारीचं प्रमुख कारण आहे। यापूर्वी देखील अनेक वेळा निवेदन देऊन उमरगा शहर व परिसरात सुरू असलेल्या गुडगुडी या जुगार प्रकाराकडे, त्यामुळे अनेकांचा संसार बर्बाद होत असल्याकडे ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशननं पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। परिणामतः पूर्वी या ठिकाणी सुरू असलेल्या गुडगुडी या जुगार प्रकाराला आळा बसला असला तरी अजून देखील उमरगा शहरातील मेन रोडवरून इंदिरा चौकाकडे जाण्याच्या मार्गालगत प्रभात हॉटेलच्या मागील बाजूस गुडगुडी व मटका अड्डा सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे। असं सांगत गुरुवार दिनांक 11 रोजी फाउंडेशनच्या वतीनं पुन्हा एकदा पोलीस प्रशासन व आमदार कार्यालयास निवेदन देण्यात आले। गुडगुडी या जुगार प्रकारात अनेक जण वेळ व पैसा वाया घालवतात। त्यातून नैराश्य, कौटुंबिक ताणतणाव, कर्जबाजारीपणा वाढून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे। अशा परिस्थितीत गुडगुडी व मटका यांसारखे अवैध जुगार प्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनानं कडक पावले उचलणे व जुगार प्रकार कायमचे बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे, असं निवेदनात म्हटलं आहे। निवेदनाची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ कारवाई सुरू न केल्यास या प्रकारावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। निवेदनावर सत्यनारायण जाधव, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, ॲडव्होकेट अर्चना जाधव, राजू भालेराव, करीम शेख, ज्योती माने, शबाना उडचणे, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, कविता साळी, मुस्कान शेख आदींच्या स्वाक्षरी आहेत। उमरगा, धाराशिव, संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।